होय महाराजा नावाचा सिनेमा रिलीज होतोय आणि खूप जवळचा चित्रपट आहे, कारण मी स्वतः मालवणी आहे आणि मालवणची माणसं कशी असतात ते म्हणतात ना, फणसासारखी असतात. तसंच बऱ्याच माणसांना आम्ही बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तो रोल करताना त्या सगळ्या माणसांची आठवण आम्हाला आलेली आहे. तर त्याच्यामुळे प्रेक्षकांना पण ती मजा येईल असं मला वाटतं. आणि माझा जो रोल आहे रम्या, जो काय म्हणे आपण की एखादा कोणतरी गावात आपल्याला सांगतं की बाबा चल हा डिप्लोमा कर, मग मग तुला कुठेही जॉब लागेल. मग आपण बिचारे तो डिप्लोमा करतो आणि मुंबईत येतो आणि मग आपल्याला कळतं की अरे इथं तर जॉबच अवेलेबल नाही आहे, किंवा याच्यापेक्षा हायर एज्युकेशन केलं पाहिजे तरच तुम्हाला ते जॉब मिळेल. आणि मग ते जो जॉब लागतो तो लोकांना सांगू पण शकत नाही, घरी सांगू शकत नाही. सो त्याच्यामुळे हा जो मुलगा आहे तो पिऊनचा जॉब करतो आणि पिऊनचा जॉब करत असताना तो त्याच्या मामापासून लपवत असतो. पण त्याला कुठेतरी मनातनं वाईट वाटत असतं की त्याच्या आईला कुठेतरी कळलं तर तिलाही कुठेतरी असं होईल की अरे एवढं शिकून मुंबईला जाऊन आपला मुलगा पिऊनचा जॉब करतोय. सो त्याला ते कुठेतरी लागत असतं. पण त्याच्यात सुद्धा त्यांना एक काहीतरी मार्ग सापडतो आणि तो मार्ग सापडल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चेंज येतो आणि तो चेंज आल्यानंतर कॅरेक्टर्समध्ये चेंज येतं. मामा आणि भाच्याच्या रिलेशनमध्ये थोडंसं काहीतरी होतं. संदीप पाठकचं कॅरेक्टर, त्याच्यामध्ये अंकिताचं एक सुंदर कॅरेक्टर, त्याच्यामध्ये एक बॉन्डिंग क्रिएट होतं. आणि मग तो चेंज आल्यानंतर ते लोक एक मोठं पाऊल उचलतात आणि मोठं पाऊल उचलल्यानंतर अजून त्यांचे कसे वांदे होतात आणि त्याच्यात कसा फन येतं. आणि त्याच्यात मग मला असं वाटतं की ते बघण्यात काय म्हणूया की कॉमेडी करण्यापेक्षा मला असं वाटलं की आमचे कॅरेक्टर्स त्या सिच्युएशनमध्ये गेल्यानंतर फक्त रिॲक्ट करत होते आणि त्या रिॲक्शनमधनं ती कॉमेडी घडत होती. आणि अशाच प्रकारचे सिनेमे लोकांना आवडतात, जे रिअल असतील आणि जे लोकांना थोडेसे काय म्हणूया हसवतील पण आणि कुठेतरी रिअल असण्याचा एक भास पण निर्माण करते. आणि त्याच्यात आम्ही खूप 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या 31 मेला तुमच्या जवळच्या लांबच्या थिएटरमध्ये हा सिनेमा लागणार आहे. आणि प्लस सांगायचं झालं तर सिनेपोलिस आमच्यासोबत इन झालेला आहे. सो सिनेपोलिसमध्ये खूप सारे शोज असतील, त्यांच्यासोबत जे टायप झालेले आहेत शोज, ते सगळे मला वाटतं जवळजवळ 100 स्क्रीन्समध्ये आपण हा सिनेमा ओपन करतो. सो प्लीज तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. हा सिनेमा कधी टी व्हीवर येतो याची वाट बघू नका. प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा तिकीट काढून बघा.